नेक्स्ट नेक्स्ट बघा, विदाउट लुजिंग एनी टाइम, कोणताही वेळ वाया न घालवता, कोणताही वेळ वाया न घालवता, म्हणजे जसं मी ते सीन पाहिलं की मोठं नरगतीचं वानर छोट्याशा वानराच्या पिल्लाला मारत आहे, हे पाहिल्याच्या नंतर ना कोणताही वेळ न घालवता आय गॅदर्ड अ स्टोक स्टिक इन वन हँड, एका हातामध्ये मी काठी घेतली, एका हातामध्ये मी काठी घेतली, अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मरोनी लंगोर्स, आणि दुसऱ्या हातानं त्या वांड्याच्या दिशेनं दगड मी फेकायला सुरुवात केलं. द लंगोर वॉज सो इन्फ्राटेड दॅट इट हार्डली टुक एनी नोटीस ऑफ माय असल्ट, आणि मग दगड फेकल्याच्या नंतर ना त्या गोष्टीचा त्याच्या सुरुवातीला तर कुठलाही परिणाम दिसत नाही असं मला जाणवलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स, परंतु मी अधिक दगड त्या दिशेने फेकायला सुरुवात केल्याच्या नंतर ना द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पीच ऑफ क्राय, आणि कुत्रे सुद्धा त्या ठिकाणी भुंकायला मोठ्यानं सुरुवात केली. त्याच्यामुळं काय घडलं बघा, त्याच्यामुळे काय घडलं, द चेंज सर्कमस्टान्सेस, आणि वातावरण बदललं. म्हणजे काय, एका हातामध्ये मी काठी घेतली त्या छोट्याशा बाळाला वाचविण्यासाठी, एका हातामध्ये मी काठी घेतली, दुसऱ्या हाताने मी दगड फेकायला सुरुवात केलं त्या दिशेनं, त्या वांड्याच्या दिशेनं, आणि कुत्रे सुद्धा त्यांच्या बाजूनं भुंकण्याचा आवाज वाढवले. त्याच्यामुळं परिस्थिती बदलली. त्याच्यामुळे काय झालं, परिस्थिती बदलली, बरोबर. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स forced the lemur to drop the baby from the sloping up over the veranda. आणि मग पूर्ण परिस्थिती बदलल्याच्या नंतर ना त्या मोठ्या नर जातीच्या वानरानं त्या छोट्याशा बाळाला सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर ना जी काही क्लब होतं ते क्लबचं छत अशा प्रकारचं होतं, स्लोपिंग स्वरूपात होतं. आणि सोडल्याच्या नंतर ना बघा, द बेबी वॉज लिस्टलेस, आणि ते बाळ जे होतं ना ते पूर्णपणे त्या ठिकाणी प्राणहीन स्वरूपात गेलेलं होतं. अँड अपियर टू बी डेड, जवळपास ते मृत अवस्थेमध्ये गेलेलं होतं, जवळपास ते मृत अवस्थेमध्ये गेलेलं होतं. ऍज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आणि मग ते असं मृत अवस्थेत गेलेली ती बॉडी ते लढंगत त्या ठिकाणी ती खाली आली. The excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. आणि मग ते कुत्रे त्या ठिकाणी ते खाली येत असलेलं पाहिले आणि आपलं आयतं भोजन मिळालं म्हणून ते कुत्रे त्या दिशेनं पळायला सुरुवात केली. Keeping the dogs at by with the stick, आणि मग लेखकांना आपल्या हातातील काठीच्या धाकानं त्यांना पळवून लावले, त्या कुत्र्यांना पळवून लावले. आणि लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी I managed to catch hold of the baby lemur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. आणि मग काय झालं होतं, ते बाळ लढंगा ते खाली आलं होतं आणि वर जमिनीवर पडण्याच्या ऐवजी वर कुठेतरी अडकल्याच्या नंतर त्याची शेपटी थोडी खाली सोडलेली होती. आणि त्या शेपटीला पकडून त्या लेखकानं हळूवार ते बाळ आपल्या हातामध्ये घेतलं, त्या वांड्याचं पिल्लू आपल्या हातामध्ये घेतलं. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाइफलेस, ते बाळ जे वांड्यात छोटस बाळ त्या ठिकाणी पूर्णपणे लाइफलेस, प्राणहीन तो दिसत होता. इट वॉज इंडियन अ मेल बेबी, आणि तो नर जातीचं दिसत होतं. म्हणजे ते बाळ काय नर जातीचं दिसत होतं असं या ठिकाणी लेखक सांगतात. बाय धिस टाइम, आणि या वेळेपर्यंत, बाय धिस टाइम म्हणजे काय, या वेळेपर्यंत म्हणजे आतापर्यंत काय झालं, मग माय पेरेंट्स, माझे आई वडील, अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा, आणि या वेळेपर्यंत माझे वडील आणि माझ्या बहिणी सुद्धा वरंड्यामध्ये आल्या पाहण्यासाठी. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, आणि मी माझं बचाव पथक जे चालू केलं होतं,
बचाव मोहीम चालू केली होती त्या छोट्याशा बाळाला वाचवण्यासाठी, त्याची साक्ष देण्यासाठी माझे आई वडील आणि माझ्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणी वरंडामध्ये आलेल्या होत्या, असं लेखक या ठिकाणी सांगतात. Some of our neighbors had also gathered in the distance, आणि आमचे शेजारी सुद्धा काही अंतरावर थांबून ते पाहत होते, असं लेखक या ठिकाणी सांगतात. नेक्स्ट पुढं, I took the baby Langur to our backyard, आणि मी त्या बाळाला घेऊन मी कुठे गेलो, आमच्या घराच्या पाठीमागे गेलो. त्या बाळाला घेऊन कुठे गेलो आम्ही, तर आमच्या घराच्या पाठीमागे गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप, आणि आमच्याच घराच्या पाठीमागे एक छोटासा पिंजरा होता, त्या पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी जखमी बाळाला मी ठेवलं, असं लेखक या ठिकाणी सांगतात. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स, आणि त्या बाळाचे पूर्ण शरीर हे चावा घेतलेल्या जखमेनं भरून गेलेलं होतं. चावा घेतलेल्या जखमेनं पूर्ण बॉडी भरून गेली होती. अँड स्क्रॅचेस, आणि त्या मोठ्या वाढणं त्याला फक्त चावाच नाही घेतलं तर त्याला आपल्या नखानं वरखडलेलं होतं. त्याच्या सुद्धा जखमा त्या छोट्याशा बाळाच्या शरीरावर उमटलेल्या होत्या. ब्लड वॉज ओझिंग म्हणजे वाहणे, आणि त्याच्या शरीरातून ब्लड त्या ठिकाणी वाहत होतं, ब्लड सुद्धा बाहेर येत होतं. कुठून, फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, काही जखमा त्या छोट्याशा बाळावर एवढ्या खोलवर गेल्या होत्या ना, त्या खोलवर गेल्या जखमीतून रक्त बाहेर येत होतं, असं लेखक या ठिकाणी सांगतात. द बेबी रिमेन मोशनलेस, आणखीन ते बाळाची हालचाल होत नव्हती. मोशनलेस, कुठली हालचाली शिवाय तिचे शरीर होतं, म्हणजे आणखीन त्या छोट्याशा बाळाची हालचाल बिलकुल होत नव्हती. माय फादर माझे वडील प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स, आणि माझे वडील सुद्धा माझ्या मदतीला येऊन पहिल्यांदा त्या छोट्याशा बाळाची जखम साफ करून घेतली. वडिलांनी कोण केलं जखम साफ, माझ्या वडिलांनी माझ्या मदतीला येऊन माझ्या वडिलांनी त्या बाळाची जखम म्हणजे त्या वानराच्या पिल्लाची जखम साफ करून घेतली. द वुंड्स अँड अनस्टॉप द ब्लडिंग, आणि ती काय ते जखम साफ केल्याच्या नंतर जे काय ते ब्लड येत होतं, रक्त येत होतं त्या जखमेतून, ते रक्त यायचं थांबवलं. कोण, वडिलांनी. आय वॉज रिव्हील टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग, आणि मग एवढा प्रयत्न केल्याच्या नंतर ना ते छोटस बाळ हळूवार का असेना त्या ठिकाणी श्वास घ्यायला सुरुवात केल्याच्या नंतर म्हणजे थोडस हळूवारपर्यंत धापा टाकायला लागलं, आणि ते लेखकानं पाहिलं, आणि लेखकानं पाहिल्याच्या नंतर लेखकाला थोडस हायसं वाटलं, असं लेखक या ठिकाणी सांगतात. इवन दो हिज ब्रीथ वे सॉल, त्या ठिकाणी त्याने जे धापा आहेत ना तो आणखीन हळूवार घेत होता, असं लेखक या ठिकाणी सांगतात. नेक्स्ट पुढे, Splashes of cold water made the baby scared, and after a few shaky attempts, he sat up. मग नंतर काय केलं, त्या छोट्याशा बाळाच्या शरीरावर थंडगार पाणी थोडं शिंपडण्यात आलं, आणि शिंपडून आणखीन थोडस प्रयत्न केल्यामुळं तो बाळ उठून पण बसला. ही सॅट अप, थोडी बाळ उठून पण बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, पूर्णपणे ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये गेलं होतं. I started trembling like a leaf in the wind, आणि त्याचं पूर्ण शरीर असं थर कापत होतं ना, एखादं पान, झाडाचं पान एखाद्या हवेमध्ये जे त्या ठिकाणी हालतंय ना, तशा प्रकारचे त्या पानासारखं पूर्ण त्याचं शरीर हे हलत होतं, असं लेखक या ठिकाणी सांगतात. His two little twinkling eyes welled up with tears, त्याचे छोटे डोळे पूर्ण पाण्याने डबडबलेले होते, असं लेखक सांगतात. And he started to sob with a muffled cry just like a human child, आणि तो हुंदके देत होता जसं एखादा मानवी बाळ त्याला वेदना झाल्याच्या हुंदकी देतो ना तशा प्रकारचा तो हुंदके देत होता, असं लेखक या ठिकाणी सांगतात. Would child after experiencing ट्रोमा, एखाद्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर ना जे बाळ हुंदके देत तो हुंदके देत होता. ऑफर म्हणजे देऊ करणे म्हणजे देऊ केला.
आय ऑफर हिम, मी त्याला देऊ केलो काय, अ पील बनाना म्हणजे सोललेली केळी मी त्याला देऊ केली, विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टीडी हँड, आणि त्यानं आपल्या थरथरत्या हातानं ते घेतलं पण, अँड बिगेन टेकिंग हिजिटंट बाईट्स, आणि त्यानं लाजत का असेना, घाबरत का असेना त्या सोललेल्या केळीवर तो चावा घ्यायला सुरुवात केला, याचा अर्थ तो केळी खायला लागला. पुढे मग अटेन्शन, लेखक म्हणतात माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर, पूर्णपणे माझं लक्ष, माझी नजर त्या बाळावरच होती, त्या वांड्याच्या पिल्लावरच होती. सडनली अचानक आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड, आणि मला काहीतरी भास झाला त्या ठिकाणी, आणि भास झाल्याच्या नंतरनं आय टर्न अवे फ्रॉम द कूप, आणि मी भास झाल्याच्या नंतरनं मी काय केलं, त्या पिंजऱ्यातली नजर मी बाहेर काढली. पिंजऱ्यातली नजर कुठे काढली, मी बाहेर काढली. अँड लुक्ड अप, आणि वर पाहिल्याच्या नंतर देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ, आणि वर पाहिल्याच्या नंतर आमच्याच किचन रूमवर त्याची आई, त्या बाळाची आई बसलेली होती. आमच्याच किचन रूमवर त्या बाळाची आई बसून पाहत होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड, मी ज्या हालचाली त्या बाळाला वाचवण्यासाठी करत होतो ना, त्या सर्व हालचाली त्याच बाळाची आई आमच्या किचन रूमवर बसून पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, ते शांत पद्धतीने बसून पाहत होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड, आणि तिला वाटत होती, कन्व्हिन्स करत होती की माझ्या बाळाला कुठल्या प्रकारची ह्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी धोका होणार नाही, हे ती पाहत होती. मीनवाईल म्हणजे त्याच वेळेस द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर, आणि त्याच वेळेस त्या बाळाचे लक्षात आलं की माझी आई इथंच बसून माझ्याकडे पाहत आहे, याची जाणीव त्या छोट्याशा बाळाला झाली. आय स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर, आणि ज्यावेळेस त्या छोट्याशा बाळाच्या लक्षात आलं की माझी आई इथंच बसून माझ्याकडे पाहत आहे, या गोष्टीची जाणीव ज्यावेळेस त्या बाळाला झाली, त्यावेळेस त्यानं हुंदकी द्यायचा आवाज मोठ्यानं म्हणजे मोठ्यानं वाढवला. हुंदकी देणं आणि जे काय तो त्या ठिकाणी हुंदकी देत होता किंवा तो ओरडत होता, ते ओरडण्याचा आवाज, रडण्याचा आवाज तो मोठ्यानं वाढवला थोडस. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाउ द मदर ऍक्सेस टू हर बेबी, आणि मग आता बाळ व्यवस्थित झालेलं आहे आणि आई पण तिथे बाजूलाच बसलेली आहे. हे ज्यावेळेस लेखकाच्या लक्षात आलं, त्यावेळेस लेखकाने काय केलं, त्या पिंजऱ्यापासून थोडस लेखक दूरवर गेला. कुठे गेला? दूरवर गेला, त्या पिंजऱ्यापासून दूरवर गेला. कशासाठी? जेणेकरून त्याची आई इथं यावं आणि ह्या जखमी बाळाला सोबत घेऊन जावं, म्हणून तो लेखक थोडस त्या पिंजऱ्यापासून दूर गेला. इमिडिएटली, लगेच, तात्काळ, जसं लेखक त्या पिंजऱ्यापासून दूर गेला ना, लगेच इमिडिएटली, तात्काळ, लगेच द मदर डिसेंडेड म्हणजे खाली येणे. डिसेंडेड म्हणजे काय? खाली येणे. डिसेंडेड असेंडिंग म्हणजे वर जाणे. डिसेंडेड खाली आला. बघा, मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म, आणि खाली येऊन त्या ठिकाणी पिंजऱ्यापाशी आली आणि पिंजऱ्यापाशी येऊन आपल्या बाळाला कवटाळून ती घेतली. आपल्या बाळाला काय केली? कवटाळून ती घेतली. शी घेव द बेबी थ्रो आउट बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजरीज, आणि घेतल्या बरोबर कवटाळून घेऊन त्या बाळाचं पूर्ण शरीर चेक करायला लागले की कुठं कुठं आपल्या बाळाला जखम झालेली आहे, कुठं कुठं त्या मोठ्या वानरानं आपल्या बाळाच्या शरीरावर चावा घेतलेले, याचं ते तपासणी करायला लागली. अँड देन कडल म्हणजे कवटाळून घेणे. कडल हिम टाइटली इन हर बॉझम, आणि तिनं कवटाळून आपल्या बाळाला आपल्या बाहूमध्ये घेतली. द बेबी फाउंड ग्रेट सॉलेस इन हर आर्म्स, आणि त्या बाळाला सुद्धा आपल्या आईच्या कुशीमध्ये गेल्याच्या नंतर त्या बाळाला आराम वाटलं त्या ठिकाणी. टेरिंग आर. पुढं हा, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप. बघा,
The mother sat still with the baby in her lap for a few minutes. आई त्या आपल्या बाळाला घेऊन लगेच नाही गेली, त्या बाळाला कवटाळून घेऊन थोडस बसली त्या ठिकाणी, बसून विचार करायला लागली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. आणि बसून विचार करायला की आपलं बाळ धोक्यातून बाहेर आलेले, परत अशा धोक्यातून आपल्या बाळाला कसं दूर ठेवता येईल याच बसून त्या ठिकाणी थोडासा विचार केली आहे. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदासाठी द मदर लंगूर लुक्ड स्ट्राईट इन टू माय आईज. आणि लेखक म्हणतात काही सेकंदासाठी त्या बाळाच्या आईनं, त्या छोट्याशा वांड्याच्या पिल्लाच्या आईनं माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. इवन टुडे, आज सुद्धा आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि आज सुद्धा तिची नजर, ज्या नजरेने ती माझ्याकडे पाहत होती, ती नजर मी आणखीन विसरू शकलो नाही असं लेखक या ठिकाणी सांगतात. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि त्या तिच्या बाळाला वाचवल्यामुळं ती कदाचित माझ्याकडे त्या ठिकाणी आभारच व्यक्त करत होती. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन. मी सुद्धा त्या ठिकाणी भाविक होऊन गेलो. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तिनं आपल्या भावनेच्या माध्यमातून ती माझ्याकडे आभार व्यक्त करत होती. देर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि त्या ठिकाणी आईचं अंतकरण कसं असते, वैश्विक अंतकरण कसं असते, ती तिनं दाखवून दिलं. देन त्याच्यानंतर इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूम. आणि काही सेकंदामध्येच त्या बाळाला कवटाळून घेतलं आणि कवटाळून घेऊन आपल्या पोटाला कवटाळून घेतलं. बेली म्हणजे पोटाला कवटाळून घेतलं आणि कवटाळून घेऊन त्या ठिकाणी परत त्या किचन रूमच्या छतावर म्हणजे वर किचन रूमवर जाऊन ती बसली. शी सर्वाइव्ड द एरिया फॉर द विक्षा मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि मग थोडस बसून काय केलं, मग ते मोठं नर जातीचं वानेर ज्या दिशेने निघून गेलं होतं त्याच्या ऑपोजिट दिशेनं आपल्या बाळाला घेऊन ती निघून पण गेली त्या ठिकाणी. पुढे नेक्स्ट, द ब्राईट मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी. बघा लेखक या ठिकाणी काय म्हणतात, द ब्राईट मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरपीसेस कम्युनिकेशन and mutual trust is Indian reality and should anyone strike on the right chord. बघा त्या बाळानं आणि बाळाच्या आईनं त्या ठिकाणी मला विचार करायला मजबूर केलं की त्या ठिकाणी अंतर्गत जे काही कम्युनिकेशन असते म्हणजे प्राणी आणि मानव याच्यामधलं जे काही कम्युनिकेशन असते ते कसं असलं पाहिजे त्या आईनं मला दाखवून दिलं. द रिलेशनशिप ह्युमन्स अँड इंटरॅक्शन्स, मानव आणि त्याची कृती दाखवून दिलं. द मदर लंगूर शोड मी, आईने मला सांगितलं दाखवून दिलं दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्या आईने मला दाखवून दिलं की त्या ठिकाणी काय म्हणत, द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. फक्त अन्नच, केवळ अन्नच हे संवाद साधण्यासाठी नाही, तर बिटवीन मॅन अँड अॅनिमल्स, बट दॅट देर वेअर अदर मीन्स ऑफ establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर आईने दाखवून दिलं की एक कम्युनिकेशन म्हणजे फक्त अन्नच नाही, तर त्या ठिकाणी एक करुणा, अंतकरण, बरोबर, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग या गोष्टी त्या ठिकाणी कम्युनिकेशन साठी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत असं त्या आईनं दाखवून दिलं. बघा लेखक म्हणतात पुढे काय म्हणतात, 55 years have passed since. त्या गोष्टीला जवळपास 55 years म्हणजे 55 वर्ष निघून झालेले आहेत. 55 वर्ष झालं. दॅट डे आय एम नाउ 70 years old. आणि जवळपास आता मी 70 वर्षाचा आहे. याचा अर्थ आता सध्या 70 वर्षाच्या त्या घटना निघून 55 वर्ष झाले. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस लेखक 15 वर्षाचे होते.
but I still found remember that encounter of a special kind. परंतु आणखीन ती गोष्ट मी चांगली आठवतोय असं लेखक सांगतात. आणि या ठिकाणी तुमचा टॉपिक हा संपलेला आहे. याच्यावरचा आपण पॅसेज आपण आपल्या नोट्स मधून घेणार आहोत.